हाय फ्रेंड्स, हर्षल पाटील ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी पेन तालुक्यातील सांगशी किल्ला हा सर करणार आहे. तिथे काय काय ऐतिहासिक वास्तू आहेत त्या मी या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन, तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. चला. हाय फ्रेंड, आता आम्ही चाललेलो सांगली किल्ल्यावर. तर माझ्यासोबत आहे जयेश, सिद्धेश आणि मी आणि चैतन्य आणि दीपेश. तर आता पुढे जाऊन बघू आपण कसा किल्ला आहे. आणि आम्ही आता आंबोली स्टॉपला आहे पेन पासून, आणि पनवेल पासून 26 किलोमीटर आहे आणि पेन पासून 7 किलोमीटर आहे. या स्टॉपवरून आपण सांगशी किल्ल्याकडे जाऊ. हाय गाईज, आता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि इथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि तिकडून आपल्याला वरती जायचं आहे. बाकी आपल्याला गाईड करणार सिद्धेश आहेच, तर आपण सिद्धेश सोबत जाऊया. हाय फ्रेंड्स, आता आम्ही गड चढायची सुरुवात केलेली आहे, बघू शकता तुम्ही. सिद्धेश, मला असं विचारायचं आहे तुला की तू याच्या आधी कधी आला होतास? पहिल्यांदा 2 वर्ष आलो. म्हणजे तुम्ही गड संवर्धन करता ना इकडे येऊन? अच्छा. हाय फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आम्ही त्या तिथे गाडी पार्क केलेली आहे, तिथून आम्ही वरती आलेलो आहे. हाय फ्रेंड्स, आता आम्ही गाड्याच्या अर्ध्या टप्प्यापर्यंत आलेलो आहे आणि इथे सूचना फलक लावलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हे सूचना फलक लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता. गाई जशी आपल्याला ताण लागते तशी मुख्या प्राण्यांना पण लागते, आणि त्याची ताण भागवल्या सिद्धेशने. आता खालून आम्ही वर आलेलो आहे. तर हा मधला टप्पा आहे किल्ल्याचा. वरती माता आहे आणि इकडे प्रवेशद्वार आहे. पहिले आपण प्रवेशद्वार बघूया. वरती माथेवाला. ओके. आणि इथे खजिना शोध लावले त्यांनी, बघू शकतो. हाय फ्रेंड्स, इथं एक पाण्याचा टाका आहे, मी जाऊन बघतो, या तुम्ही पण. सांभाळून ना का ते मागे केलं असतं, मागे केलं असतं काय नाही नक्की टाका. हाय गाईज, खूप मोठा पाण्याचा टाका आहे, पण आता सध्या त्याच्यात पाणी नाही आहे, तर तुम्ही बघू शकता. मी आवाज देऊन बघताय. माझ्यासोबत चैतन्य आले. काहीच दिसत नाही, पुढे फुल अंधार. चल. अरे सिद्धे. हाय फ्रेंड्स, आता हा गडाचा महादरवाजा आहे आणि तुम्ही बघू शकता आता, कारण इथे बघा शुभ नक्षीकाम पण आहे इथे, बघू शकता तुम्ही पूर्वीच्या काळामधलं. चला आता पुढे आपण जाऊ. टाकायला बघू.
इथून महाराजातून पुढे आल्यानंतर पाण्याचा मोठा टाकेल ते मगाशी मी गेलो होतो ते बघू शकता. हा मित्रांनो, आता वरती एक पाण्याचा टाका आहे. थोडीशी त्याची वाट खडतर आहे आणि रिक्स आहे, तरी पण मी प्रयत्न करते जाण्याचा. बघूया, चला या. बघू शकता गाईज, वरती चढून आल्यानंतर असं वरती पाण्याचा टाका आहे. बघू शकता. हाय फ्रेंड्स, या गडाचा राजा सांग राजा म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतर ही गडाची देवता आहे, तर आपल्याला याबद्दल सिद्धेश सांगेलच. सिद्धेश, तू सांग या देवतेबद्दल. ही गडाची गड देवता आहे आणि नियमित प्रमाणे दरवर्षी इथे दीपोत्सव असते. दीपोत्सवाला गडाचं पूजन झालं जातं आणि गड देवतेची पूजा झाली असते. इथे गोंधळ आरती झाली जाते आणि मोहीम असली की इथे पहिले आम्ही पूजन पूजन करतो. करून गडाच्या वरती वरती प्रस्थान होतो. ओके. तर आता असं बघू शकता, आता इथे खडतर असा होता, पण हे दुर्गरक्षक यांनी किंवा पूजा संस्थेने हे शिडीचा व्यवस्था केलेली आहे. तर आपण या शिडीच्या मार्गाने गडाच्या वरती जाऊया. पहिला इथं काय मित्रांनो, गडावरून पेन परिसराचे सुंदर दृश्य दिसते. शिडीवरून उजव्या बाजूला आल्यानंतर इथे एक पाण्याचं टाके आपल्याला दिसतंय. बघू शकता तुम्ही गाईस. तसेच या किल्ल्यावर प्राचीन पाण्याची टाके, गुहा आणि तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. हाय गाईस, तुम्ही आता इथे बघू शकता, इथे कोरीव नक्षीकाम आहे. जवळजवळ यांच्या 47 मोहीम झाल्या. त्याच्यानंतर यांना एक देवीची मूर्ती आणि हे वेगळी बाकी सिद्धे सांगेलच. आमच्या इथे 47 मोहीम झाल्या. 47 मोहिमेनंतर या हौदात, त्या पाण्याचा हौद इथे सर्व आम्ही साफ केला. पाणी गाल साफ केल्यानंतर खाली आम्हाला एक देवीची मूर्ती आणि एक शिवपिंड इथे सापडली. इथे एक असे नक्षीकाम दिसते, कोरीव काम. एक घोडा आहे आणि त्याच्यावर एक माणूस आहे आणि त्याच्या हातात भाला आहे. साईडला इथे काही नक्षी दिसते, याच्यावर सिद्धेश कुठल्या तरी मावळाचा असेल. मावळ्याच्या हातात भाला आहे आणि घोड्यावर स्वार होत आहे. आणि इकडे ही काय म्हणालास? ही 2 हे आहेत, म्हणजे शिल्प आहेत. हा शिल्प आहेत, एकामेकाला मारतात. अच्छा, हे बघा. ओके. इथे पण काही शिल्प आहेत. की हे इथे पण आहेत, हे बघा, हे पण नक्षीकाम आहे सिद्धेश. इकडे पण आहे. सांगशी किल्ल्याची उंची ही समुद्र सपाटीपासून 200 मीटर इतकी आहे. सुमारे 1670च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती आबाजी सोनदेव यांनी सांगशी किल्ला हा मराठ्याच्या साम्राज्यात सामील करून घेतला. हाय गाईज, हे बघा, गड्यावर पहिले असा टाकेत आणि हे आता नवीन टाका आहे. ते पहिले माती होती आणि हे नवीन कुठले तरी गड संवर्धन आले असतील आणि इथे गड संवर्धन केलं आहे आणि त्याचे काही अवशेष इथे आहेत. काही मडके असतील, त्याचे अवशेष आहेत.
हाय फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता इथे एक पाण्याचा टाका आहे, तिथे एक आहे, त्याच्या पुढे पण आहेत. या गडावर जास्त असं पाण्याच्या टाक्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत. तर आपण त्या खाली जाऊया. बघू शकता हे पाण्याचे भरण्यासाठी खळगे आहेत. बघू शकता याच्यामध्ये पाणी पावसाचं जमा होतं आणि हे टाक्यामध्ये होतं. बघू शकता. बघू या बाजूला मुंबई गोवा हायवे आहे. बघू शकता तुम्ही. आपण तिकडनं आलो आहोत ते आंबोली गावातून. असं 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 या गडाच्या इकडे आपली गाडी तिथे पार्किंग केलेली आहे खाली. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. सुंदर असा व्ह्यू. हाय फ्रेंड्स, तर तुम्ही ही जागा बघू शकता. ही पहारेकरींसाठी जागा बसण्यासाठी गेली होती, जेणेकरून दोन्ही बाजूला पहारा ठेवता येईल. या बाजूला पण बघू शकता आणि या बाजूला पण बघू शकता तुम्ही. तर ही त्याच्यासाठी खास जागा बनवली गेली आहे, तर बघू शकता. हाय फ्रेंड्स, तर आपल्याला या सांगशी किल्ल्यावरून सध्या तरी 2 गाड्यांचे दर्शन होते. एक म्हणजे माणिकगड, तुम्ही बघू शकता. ह्या धुक्यामुळे आता मोबाईलमध्ये दिसते का माहीत नाही. त्याच्यानंतर दुसरा म्हणजे कर्नाळा किल्ला, तुम्ही तो बघू शकता. तो पण झूम करून दाखव जरा. बघ शकता. चला आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. आमचा गड पूर्ण बघून झालेला आहे. तर चला तुम्ही या आता माझ्या मागे. तसेच मित्रांनो 1818 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला.
सगळे सुखरूप खाली उतरलेलो आहे. आणि किल्ला पण बहुतेक रिस्की होता. माझ्या ठिकाणी मी या किल्ल्यावर 20-25 वेळा आलो आहे आणि पाण्याच्या टाकं पण या किल्ल्यावर बहुतेक आहेत. बऱ्याच टाके आहेत आणि आता 2 टाके आपल्याला नवीन पण बघायला भेटले. काही रिस्की पण टाक्या बघितल्या आपण. छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती संभाजी महाराज की जय! हाय फ्रेंड्स, चला तर आपण इथेच ब्लॉग एंड करतोय आता आपण. तर आपल्यासोबत आज साथ लाभले जय, चैतन्य आणि सिद्धेश आणि दीपेश. तर खूप मजा आली आज. तर तुम्हाला हा ब्लॉग बघून कसं वाटलं ते आम्हाला कमेंटद्वारे सांगा. तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. बाय.